गुड मॉर्निंग. आजची सकाळ झाली आहे मस्त, कारण की आम्ही मस्त झोप काढली होती. इकडे बघा, आरूचा ड्रेस पूर्ण बोमध्ये भरलेला होता आणि खूप सुंदरसुद्धा दिसत होता. त्याच्याचमुळे ती खूप खुश झाली होती आणि नाचायला लागली होती. लुक ॲट माय आउटफिट. आज मी येल्लो घातला होता, हळदीला नाही घातला पण आज घालून घेतला. त्यानंतर ही बघा, ही मस्त की डान्स करत होती आणि इकडे विधी सुरू होत्या. यात तांदूळ रंगवण्याचं काम करत होत्या आणि ही मी जी वेणी घालण्याचा प्रयत्न करून तिला बिलकुल दुसऱ्या कोणाचा हातचं जमत नाही. तिला तिच्या आईची सवय झाली. आणि आमचे जावईने आमच्या पोरी रुसल्या होत्या कारण की त्यांना आईस्क्रीम नव्हत्या भेटल्या. आणि इकडे मामांना पूर्णपणे रंगवण्याचं आणि त्यांना सजवण्याचं काम चालू होतं काकण बांधताना. मीनवाईल बघा, या सगळ्या मुली एक एक करून मला पोज देत होत्या आणि मला सगळ्यांची नावं अजूनसुद्धा पाठ नाही आहे. इकडे बघा, हळदीचं फुल जोरदार काम चालू होतं, सगळ्यांना रंगवण्याचं. फुल हळद खेळतात या दिवशी. आमच्या तर हळदीला जेवढी हळद नाही लावत ना, तेवढी या काकण बांधताना हळद लावतात सगळ्या मामांना, मामींना, सगळ्यांनाच. इकडे नवरीची बहीण तिला असं गोलगोल फिरवत होती, याचं मला नाव नाही माहिती म्हणून. आणि जसंच नवरीला न्हाणून होतं, एक दुसऱ्याला ज्यांना साडी टॉवेल जे पण द्यायचे आहेत त्यांना ते देऊन देतात. जे पाठीशी बसतात त्यांच्यासाठी या विधी असतात. त्यानंतर नवरीची मावशी आणि आई भेटत होते तर रडतसुद्धा होत्या. इकडे मी सगळ्या साड्या एकावर एक ठेवत होती कारण की याच्यामध्ये मिक्सअप होण्याचा खूप चान्स आहे. आणि या सगळ्यांच्या तयाऱ्या सुरू झाल्या होत्या. अराऊंड 2:30-3 वाजता सगळी तयारी करायला सुरू झाल्या होत्या. ही बघा किती सुंदर दिसते ना नंतर. पहिले कशी दिसत होती आणि आता बघा. ही बघा, ही आरूची तयारीसुद्धा मी केली होती आणि आरूसुद्धा खूप सुंदर दिसत होती. परी ही खूप मस्त दिसत होती. ही नवरा नवरी आहेत आणि एवढा वातावरण चेंज झालं होतं ना फुल. म्हणजे इथं लग्न लागायचं त्याच्या जागी मंदिरामध्ये लग्न लागलं आहे, कारण की सगळीकडे वातावरण खराब. फुल जोरदार पाऊस होता, सगळ्यांच्या तयाऱ्या सगळं काही वेस्ट गेलं होतं खरं बोललं तर. पण नशीब त्यांच्या ते मंदिर व्यवस्थित मोठं आहे, त्याच्याचमुळे सगळं काही तिथंच व्यवस्थित झालं. आम्ही घरी येऊन आरूला मी भरवलं आणि त्यानंतर मी निघाली माझ्या परतीच्या प्रवासाला, कारण की मला जायचं होतं बाहेर. आणि मी एवढ्या पावसामध्ये, म्हणजे पाऊस खरंच खूप होता आणि म्हणजे एवढा जास्त नव्हता की माणूस भिजेल, पण थोडं थोडं भिजल झालं. आणि ही मी घरी आले आहे. मी माझ्यासाठी जेवण आणलं होतं, 3 भाकरी आणल्या होत्या.